सर्व उपस्थितांचं, सर्व ब्रह्मवृंदांचं, सर्व मान्यवरांचं मी ब्राह्मण प्रीमियर लीग 2024च्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। एकदा आपण सगळे जोरदार घोषणा देऊ, मग या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। बोलो भगवान परशुराम की, बोलो जय परशुराम। सर्वप्रथम जे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत, सर्व मान्यवर, सर्व प्रायोजक, सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या साथीने ब्राह्मण प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे 5वं वर्ष आपण अगदी भव्य दिव्य स्वरूपात इथे पार पाडलेलं आहे। सर्व मान्यवरांचं आयोजन समितीच्या तर्फे एक छोटंसं स्वागत आपण पहिले इथे करणार आहोत। सर्वप्रथम मी श्री मंगेश पळसकर सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। श्री आनंद तांदुळवाडीकर दादांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। आयोजन समितीचे सदस्य श्री प्रसाद बोर्डे यांना मी विनंती करतो की त्यांनी लाईफलाईन मेडिकल डिव्हाइसेसचे श्री विनोद भाले सर यांचं इथं स्वागत आयोजन समितीतर्फे करायचं आहे। ब्राह्मण प्रीमियर लीग 2024चे टायटल पार्टनर डॉक्टर भाले सर, लाईफलाईन मेडिकल डिव्हाइसेस, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण ही टुर्नामेंट घेऊ शकत आहोत। मी आयोजन समितीतर्फे श्री आदित्य घाणेकर यांना विनंती करतो की श्री विक्रांत भाले सरांचं त्यांनी इथे स्वागत करावं। श्री स्वानंद आनंदगावकर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ब्राह्मण समाज समन्वय समितीचे श्री मिलिंद दामोदरे दादांचं इथे स्वागत करावं। मी ब्रह्मनाथ ढोल पथक परिवारातील श्री भूषण एकबोटे दादा यांना विनंती करतो की त्यांनी जयंत गोरे सरांचं इथे स्वागत करावं। स्मिता हॉलिडेज हे आपल्या ब्राह्मण प्रीमियर लीग 2024चं ऑफिशियल अपॅरल पार्टनर आहे। आपण सगळे खेळाडू जे ड्रेस बघत आहात ते सगळे ड्रेस स्पॉन्सर्ड बाय स्मिता हॉलिडेज आहेत। एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी झाल्या पाहिजेत। आयोजन समितीचे सदस्य श्री योगेश जोगळेकर सरांना मी अशी विनंती करतो की शिरीष दादांचं त्यांनी इथे आयोजन समितीतर्फे स्वागत करावं। भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष श्री शिरीष बोराळकर दादा, त्याचबरोबर युनिव्हर्सल 11 संघाचे ते फ्रँचाइज ओनर देखील आहेत। ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीचे मार्गदर्शक देखील आहेत। दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या इथे झाल्या पाहिजेत। मी श्री अनिरुद्ध मोहनपूरकर सरांना अशी विनंती करतो की मंगेश पळसकर सरांचं इथे त्यांनी आयोजन समितीतर्फे स्वागत करावं। मी सौ श्रुती लाटे मॅडम यांना विनंती करतो की सौ मीराताई देशपांडे यांचं इथे त्यांनी स्वागत करावं। मी श्री अनिरुद्ध मोहनपूरकर सर, परत एकदा सौ मीराताई देशपांडे या शिवसेनेच्या शहर संघटक आहेत, त्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत। मी विनंती करतो आयोजन समितीतर्फे श्री ऋग्वेद कुलकर्णी यांना की त्यांनी ताईंचं इथे स्वागत करावं। ब्रह्मनाथ ढोल पथक परिवारातर्फे मी सौ सायली देव यांना विनंती करतो की गोरे मॅडम यांचं त्यांनी इथे स्वागत करावं। स्मिता हॉलिडेजच्या गोरे मॅडम यांचं इथे स्वागत सायली देव यांच्या हस्ते होत आहे। आज जी महिलांची विशेष मॅच इथे पार पडली, त्या मॅचमधील सर्व खेळाडूंना, महिला खेळाडूंना स्मिता हॉलिडेज तर्फे एक विशेष गिफ्ट देखील देण्यात आलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। ब्रह्मनाथ ढोल पथक परिवारातर्फे मी अभिलाषा कादी यांना अशी विनंती करतो की सौ भाले काकूंचं त्यांनी इथे स्वागत करावं।
प्रतीकजी खोचे यांना मी अशी विनंती करतो की श्री मंगेश पळसकर सरांचं इथे त्यांनी आयोजन समितीतर्फे स्वागत करावं. श्री आनंद तांदवाडीकर सरांचं त्यांनी स्वागत करावं. ब्रह्मनाथ ढोल पथक परिवारातर्फे श्री चैतन्य एकबोटे यांना मी अशी विनंती करतो की श्री अरुण गुदगे सरांचं त्यांनी इथं स्वागत करावं. श्री प्रमोद झालटे काका देखील इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मी ब्रह्मनाथ ढोल पथक परिवारातर्फे अद्वैत पाडळकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमोद झालटे काकांचं इथे स्वागत करावं. जे 12ही संघ या स्पर्धेमध्ये 2024च्या आपल्याला सहभागी झाले होते, त्या 12ही संघाचे खेळाडू, 12ही संघांचे टीम फ्रँचाइज ओनर व 12ही संघांचे सहप्रायोजक देखील इथं उपस्थित आहेत. सर्व टीमचे जे ओनर्स आहेत, सर्व टीमचे जे सहप्रायोजक आहेत, यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि यांच्या मागणीमुळे यांनी जो जी साथ आम्हाला पहिल्या 5 वर्षांमध्ये पहिल्या वर्षापासून दिलेली आहे, त्यांनी जी साथ आम्हाला दिलेली, त्यामुळेच आम्ही ही टुर्नामेंट घेऊ शकत आहोत. प्रायोजक आणि सहप्रायोजक यांचं तर महत्त्व आहेच, पण त्यासोबतच सर्व टीम ओनर्स आहेत, यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी सर्व टीम ओनर्सला व सहप्रायोजकांना 1 बाय 1 इथे बोलू इच्छितो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. आणि मी ब्रह्मनाथ ढोल पथक परिवाराची जी कोर कमिटी आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती पहिले सगळ्यांनी यावं. श्री अमेय एकबोटे, श्री विवेकजी देशपांडे, श्रीनिवासजी देव, शिवम पांडे, भूषणजी एकबोटे इथे खालच्या केतनजी पाडळकर, या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीमधील आम्ही सर्व सदस्य व त्यासोबतच ब्रह्मनाथ ढोल पथक यांनी संयुक्त विद्यमाने केली होती. ब्रह्मनाथ ढोल पथक हे गेल्या 8 वर्ष भगवान परशुराम जन्मोत्सवासाठी ढोल पथकाचं महिनाभर सराव करून सादरीकरण करतं. हिंदू तरुणांचं एकत्रीकरण, ब्राह्मण समाजातील तरुण तरुणींचं एकत्रीकरण व त्यांचा विकास कसा होईल यासाठी ढोल पथकातील सर्व आम्ही सदस्य गेल्या 8 वर्षांपासून कार्यरत आहोत. त्यासोबतच ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीतील जे सर्व सदस्य आहेत, आम्ही आणि ब्रह्मनाथ ढोल पथकाने एकत्र येऊन या टुर्नामेंटची सुरुवात केली. ब्रह्मनाथ ढोल पथक परिवारातील अनेक सदस्य इथं खाली उपस्थित आहेत. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महालक्ष्मी बिल्डरचे श्री स्वप्नील कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. सर्व टीम ओनर्सचं आपण इथे 1 बाय 1 फेलिसिटेशन करणार आहोत. इथेच अमय दादांकडे, अमय दादाकडे प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमीचे श्री अमित भोसेकर सर, त्यांच्या टीमचे कर्णधार किंवा टीमपैकी कोणी खेळाडू इथं उपस्थित असेल तर त्यांनी स्वागत त्यांच्यातर्फे स्वीकारावं. अभिषेक पाठक, यानंतर ओम मृत्युंजयचे टीम फ्रँचाइज ओनर श्री करण त्रिवेदी, ब्रह्मयुग फायटर्सचे श्री अमय एकबोटे हे व्यासपीठावरतीच आहेत. तर मी श्रीनिवासजी देव यांना विनंती करतो की अमय एकबोटे यांचं त्यांनी स्वागत करावं. पेनॉल्टी टायगर्सचे श्री स्वानंद आनंदगावकर, स्वानंद आनंदगावकर व त्यासोबतच प्रसादजी बोर्डे हे व्यासपीठावरती आहेत.
सद्गुरू वॉरियर संघाचे श्री अनुपजी कुलकर्णी, एईएस वॉरियर्स संघ एईएस वॉरियर्स संघाचे श्री अजिंक्य कुलकर्णी, आनंदी वॉरियर्स एईएस वॉरियर्स. रावडी सुपर किंग संघाचे श्री निनादजी खोचे, ॲडव्होकेट निनादजी खोचे. वज्र 11 संघाचे सीएमए श्री अनिकेतजी लाटे. अनिकेतजी लाटे उपस्थित असेल तर त्यांनी कृपया स्वागत स्वीकारावं, अन्यथा त्यांच्या टीममधील कुठलाही खेळाडू. आदित्यजी घाणेकर. एका लायन संघाचे श्री विशालजी पराशर. कॅनगन संभाजीनगर रॉयल संघाचे श्री अनिरुद्धजी मोहनपूरकर. यासोबतच या सर्व संघांना सहप्रायोजक देखील होते, को स्पॉन्सर्स देखील होते. मी सर्व को स्पॉन्सर्सला देखील वन बाय वन समोर आमंत्रित करू इच्छितो. भाग्येशजी पाडळकर, सिम्पोलो गॅलरीचे श्री भाग्येशजी पाडळकर. रेणुका एंटरप्राइजेसचे श्री सुजयजी जोशी. सुजय जोशी सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करू इच्छितो. श्रीकांतजी देशपांडे, विलो कंपनीचे श्री श्रीकांतजी देशपांडे. हे सर्व सहप्रायोजक देखील पहिल्या सीझन पासून आपल्याला जोडले गेलेले आहेत. इनोव्हेटिव्ह सिस्टीमचे श्री श्रीकृष्ण नाईक यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. श्री सचितजी देशपांडे, दृष्टी असोसिएट्सचे श्री सचितजी देशपांडे. व्हीडी मीडिया विक्रांत देशमुख. विक्रांत देशमुख व्हीडी मीडिया हे आपले ब्राह्मण प्रीमियर लीग 2024चे ऑफिशियल फोटोग्राफी पार्टनर देखील आहेत. जवळपास गेल्या 7 दिवसांमध्ये अथर्वजी देशपांडे आणि विक्रांतजी देशमुख या दोघांनी मिळून 4000 पेक्षा जास्त फोटो सगळ्या प्लेयर्सचे व सगळ्यांचे क्लिक करून सगळ्यांपुढे एका ॲप्लिकेशनद्वारे ठेवलेले आहेत. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे. हे सर्व 4000 फोटो जे आहेत हे अशा प्रकारे तुम्हाला उपलब्ध आहेत एका ॲप्लिकेशनवर की तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो एक काढून त्यावर जर अपलोड केला तर त्या 4000 फोटोपैकी जे तुमचे फोटो आहेत ते फक्त तुम्हाला आपोआप मिळून जातील. अतिशय टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड व्हीडी मीडियाने आपल्याला यावर्षी फोटोग्राफीचं सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं आहे. यानंतर समर्पण ग्रुपचे श्री जगदीश एरंडे दादा. जगदीश एरंडे दादा समर्पण ग्रुप. समर्पण ग्रुपच्या पूर्ण टीमलाच मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. सुधीरजी व्यास, ओंकारजी चौकीदार, सतीश मंडपे काका. ब्राह्मण समाजातील गुणवंतांचा जो सत्कार सोहळा, सन्मान सोहळा गेले 2 दिवस आधी आपल्या या ठिकाणी पार पडला, त्याची संपूर्ण जबाबदारी समर्पण ग्रुपने हाती घेतली होती. तसेच आजची जी महिलांची पूर्ण मॅच आपण इथे घेतली त्याची पण जबाबदारी समर्पण ग्रुपनी इथे घेतली होती. जगदीश दादांसाठी एकदा विशेष कौतुक, त्यांचा विशेष टाळ्या त्यांच्यासाठी की दररोज अगदी उत्साहाने कॉमेंट्रेटर्सला साथ देऊन त्यांनी खूप मजा यायची. तिन्ही भाषांमध्ये, मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषांमध्ये जोरदार कॉमेंट्री करून त्यांनी रंगत वाढवलेली आहे. आयोजन केटरर्स, ट्रॅव्हल ऑन सर्व्हिसेसचे श्री प्राणेश कुलकर्णी.
मी ब्रह्मनाथ डोल पथकातील सर्व सदस्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर ज्या सर्व सदस्यांमुळे ही टुर्नामेंट आपण अगदी स्मूथली पार करू शकलो, असे जे काही सदस्य आहेत ज्यांचा सत्कार सन्मान होणं इथं खूप आवश्यक आहे असं आम्हाला आयोजन समितीला वाटतं. सर्व पंच अंपायर जे आहेत पहिल्या दिवसापासून सकाळच्या मॅचेस असो संध्याकाळच्या मॅचेस असो, सर्व अंपायर जे इथं उपस्थित आहेत, श्री विद्याधर पांडे सर, सलीलजी चांदेकर सर, प्रसादजी कुलकर्णी सर, सर्व अंपायर्सला मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती सत्कार सन्मान स्वीकारावा. श्री विद्याधरजी पांडे सर, श्री प्रसादजी कुलकर्णी सर, सर वरतून जा ना. मी विक्रांत दादांना विनंती करतो की त्यांनी सर्व अंपायर्सची या ठिकाणी कृपया स्वागत करावं. यानंतर स्कोरिंगची जी टीम आहे, स्कोरर श्री किरण भोळे सर व त्यांची संपूर्ण टीम यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती आपला सन्मान स्वीकारावा. क्रिक हिरोज ॲपच्या माध्यमातून असेल, मॅन्युअली असेल, स्कोरिंगची पूर्ण जबाबदारी प्रत्येक मॅचची प्लेइंग 11 कलेक्ट करणे व त्यानंतर ती अपडेट करणे. यानंतर गेले 7 दिवस ज्यांच्या कॉमेंट्रीमुळे, ज्यांच्या अमोघ वाणीमुळे, ज्यांनी सर्व सामन्यांमध्ये आपल्याला उडून ठेवलं, असे श्री अमृत बिराडे सर कॉमेंट्रेटर यांना देखील मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती जॉईन करावं. त्यांच्यासोबतच श्री कुलकर्णी सर कॉमेंट्रेटर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती जाऊन आपला सत्कार सन्मान स्वीकारावा. आदित्य आदित्य यानंतर आपल्याला माहिती आहे गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही ध्वनी व्यवस्था, सर्व साऊंड व्यवस्था ज्यांनी पाहिली श्री अरविंद सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गरवारे स्टेडियमवरती पहिल्यांदाच फ्लड लाईट्स लागल्यानंतर कुठली तरी एक टेनिस क्रिकेट बॉलची टुर्नामेंट होती आहे. आपण पहिल्यांदा ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करणारा समाज किंवा पहिला ग्रुप आहोत. आपल्याला ही व्यवस्था आपण करू शकलो. आपल्याला महानगरपालिकेने इथे ग्राउंडवरती ही टुर्नामेंट घेण्याची परमिशन दिली, त्याबद्दल मी ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पूर्ण लाईटची जी व्यवस्था आहे, प्रकाश व्यवस्था जी आहे, ती दररोज आल्यानंतर सगळं चेक करणे, डिझेलचं जनरेटर मध्ये किती लिक्विड आहे ते चेक करणे, रात्री सगळ्या मॅचेस झाल्यानंतर जाऊन ते परत लेवल चेक करणे, सगळे लाईट्स बंद करणे, ही व्यवस्था ज्यांनी सगळी पाहिलेली आहे श्री सपकाळ काका व श्री सतीश सर यांना मी विनंती करतो विद्युत विभागाचे की दोघांनी व्यासपीठावरती जावं आणि आपला सत्कार सन्मान इथं स्वीकारावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक क्रिकेट स्टेडियम्स आहेत, पण सध्या घडीला पूर्ण शहरामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे वेल मेंटेन्ड असा स्टेडियम छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठला असेल तर गरवारे स्टेडियम आहे. या पिचचे जे ग्राउंड्समन आहेत श्री पठाण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया सत्कार सन्मान इथे स्वीकारावा. पठाण सर.
ठीक आहे. नंतर आपल्या 7 दिवसांसाठी प्रत्येकाचा हातभार काही ना काही प्रकारे इथे लागलेला आहे. प्रत्येकजण इथं जो उपस्थित आहे त्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीला सहकार्य केलेलं आहे. श्री गणेश भाले यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार सन्मान इथं स्वीकारायचा आहे. गणेशजी भाले यांनी गेले 8 दिवस आपल्याला सगळ्यांना पाणी व्यवस्था इथे पुरवलेली आहे. पाण्याची सोय त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी मोफत केलेली आहे. एकदा गणेश भाले निमंत्रण केटरर्स यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे. गणेशजी भाले. या सर्व एजन्सीज किंवा हे सर्व व्यवस्था बघणारे लोक जे आहेत त्यांच्यामुळेच आपण ही टुर्नामेंट यशस्वी पार पडू शकतो. एकदा त्या सगळ्यांचं मनपूर्वक एकदा अभिनंदन, धन्यवाद. एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर पुढील जे बक्षीस आहेत, महत्त्वाची बक्षिसं, त्या बक्षिसांकडे जाण्याआधी मी विनंती करतो ब्राह्मण समाज समन्वय समितीतर्फे श्री मिलिंद दामोदरे दादांना व त्यानंतर श्री भाले काकांना की त्यांनी दोघांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं, आमच्याशी संवाद साधावा. ब्राह्मण प्रीमियर लीग 2024च्या या आयोजनाकरता जे आयोजन मंडळ आहे, अभिषेक कादी म्हणा किंवा ब्रह्मदास ढोल पथकाचे पदाधिकारी आणि अन्य ढोल पथकांचे आणि जे सर्व टीमचे सहकारी आहेत, ज्यांनी क्रिकेट मॅच स्पॉन्सरच त्यांचे आहेत किंवा अध्यक्ष जे कॅप्टन्स पण आहेत, यांनी सगळ्यांनी एक संघ होऊन गेल्या 5 वर्षापासून हे टुर्नामेंट शहरामध्ये अगदी जोरदारपणे चालू केलं आहे. आणि यावर्षी त्याची व्याप्ती एकदम जास्त लेवलला नेली आहे, फ्लडलाईटमध्ये मॅचेस घेऊन. आणि गेल्या 5 ते 7 दिवसामध्ये शहरामधनं भरपूर लोकांना ह्याबद्दल काही जण पाहायला येऊ शकले नाही, पण त्याच्याबद्दल सर्वांना कौतुक आहे. आणि ब्राह्मण समाजाच्या युवकांचं हे जे यश आहे त्याच्याकरता पूर्ण ब्राह्मण समाज समन्वय समिती तसेच माझ्यातर्फे आणि सर्व ब्राह्मण समाज समन्वय समिती पदाधिकाऱ्यांप्रती मला शुभेच्छा देतो आणि तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि विशेष कौतुक करतो. धन्यवाद. सर्वांना सर्वप्रथम मी सगळ्यांचंच अभिनंदन करतो, ते मुख्य म्हणजे आयोजन समितीचं. आणि आम्हाला ही संधी दिली की आम्हाला याच्यामध्ये पार्टिसिपेट होता आलं. लाईफलाईन मेडिकल डिव्हायसेस ही कंपनी नेहमीच स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये नेहमीच स्पॉन्सर करत आली आहे. आम्ही मसियाचं टुर्नामेंट स्पॉन्सर केलं होतं. तत्पूर्वी APLमध्ये औरंगाबाद प्रीमियर लीगमध्ये लाईफलाईनची टीम होती आणि ब्राह्मण प्रीमियर लीगमध्ये यावर्षी आणि काही होतकरू खेळाडूंना काही कोचिंगसाठी आपल्या स्पेशली ब्राह्मण समाजातल्या तरुण विद्यार्थ्यांना, तरुण मुलांना खेळाडू व्हायचं असेल तर त्यांना आम्ही नेहमीच सपोर्ट करत आहोत आणि सपोर्टसाठी आम्ही नेहमी तयार आहोत. फक्त एक पॅशन असायला पाहिजे आणि ती पॅशन एवढी पाहिजे की त्या क्रिकेटसाठी वेडं होऊन तो सुनील जयस्वाल आहे, तो ग्राउंडवरती झोपलेला आहे. वेंगसरकर अकॅडमीमध्ये असताना त्याला राहायला व्यवस्थित जागा नव्हती, तर तो ग्राउंडवरच्या रूममध्ये राहत होता. असा कोणी जर आपल्यापैकी कोणी औरंगाबादचा खेळाडू पुढे आला तर त्याला पूर्णपणे सपोर्ट करण्याची जबाबदारी लाईफलाईन नेहमीच घ्यायला तयार आहे. आणि आम्ही हे जे टुर्नामेंट्समध्ये पार्टिसिपेट करतो आहे त्याच्यात उद्देश एकच आहे की काही होतकरू खेळाडू पुढे यावेत आणि त्यांचं करिअर औरंगाबादमधल्या खेळाडूंचं घडावं, एवढीच एक सदिच्छा आहे. आणि पुनश्च एकदा मी आयोजन समितीचे आभार मानतो की आम्हाला प्रायोजकत्वामध्ये सहभागी करून घेतलं. खूप खूप धन्यवाद. पुढच्या वर्षी अजून चांगले टुर्नामेंट आपण करूयात, सगळे मिळून करूयात. धन्यवाद. थँक्यू. बोराळकर सरांचे विशेष आभार की बऱ्याच वेळ ते बसलेत, व्यस्त असतात ते. आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मी शिरीष दादांना अशी विनंती करतो की त्यांनी सगळ्यांशी एकदा संवाद साधावा. आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या स्पर्धेचे प्रायोजक भाले ग्रुपचे प्रमुख डॉक्टर विक्रांत,
व्यासपीठावर बसलेले सगळेच सन्माननीय व्यक्ती, समोर बसलेले फ्रँचायझी ओनर्स, खेळाडू बंधू आणि भगिनींनो, खरं तर बक्षीस समारंभ म्हटल्यावर भाषण वगैरे ही अत्यंत कमी शब्दात झाली पाहिजे. कारण एक खेळाडू म्हणून मलाही समोर बसले असताना खूप लोक 10-10, 15-15 मिनटं भाषण करतात, ते आवडत नसत. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण एवढंच मी सांगेल की भाले साहेब, मी हे 5वं वर्ष आहे. 5वी वर्षी मी या स्पर्धेचा एक प्रेक्षक म्हणून, एक पार्टिसिपंट म्हणून मी होतो आणि मी पाहतोय प्रत्येक वर्षी स्पर्धेचा दर्जा हा वाढत चाललेला आहे. त्याबद्दल मी अभिषेक मोहनपूरकर आणि सगळ्या ढोल पथकांचं मनापासून मी इथे अभिनंदन करतो. आता याच्यापेक्षा चांगली टुर्नामेंट घ्यायची म्हटलं तर आता कुठे घेणार, कारण शहरातलं सगळ्यात बेस्ट ग्राउंड आणि फ्लडलाईट लावलेलं हे पहिलं मैदान आहे, किंबहुना मराठवाड्यातलं पहिलं मैदान आहे आणि पहिली स्पर्धा हा ब्राह्मण प्रीमियर लीगच्या माध्यमातून होतीये. त्याबद्दल खरं मी परत सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि जे विजयी संघ झालेत, कारण यावेळेस आम्ही हरलो. मी US ला असताना मला कळायचं की आमची टीम एक मॅच हरली, एक जिंकली, परत दुसरी हरली. त्याच्यानंतर मला एकही मेसेज आला नाही. मी समजलो की आपण आता हरलो. त्यामुळे काय हरकत नाही, जे हरले त्यांनी पुढच्या वर्षी जिंकण्याचा प्रयत्न करावा. जे विजयी झाले त्यांचं खूप खूप अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्मिता हॉलिडेजचे श्री जयंत गोरे सर यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आमच्याशी संवाद साधावा. सर्वात पहिले की आयोजन समितीचे अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर बोराळकर सरांनी सांगितलं की मी 5 वर्ष झालो ह्या टुर्नामेंटचा भाग होतो. ह्या वर्षी स्मिता हॉलिडेजला, स्मिता ग्रुप ऑफ कंपनीच्या यांना सर्वांना आपण सहभागी करून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. नुसता क्रिकेटपुरताच आपण मर्यादित न ठेवता पुढच्या वर्षी फुटबॉलसाठी पण चान्स घेण्याचा, कारण फुटबॉल हा पुढे चालून अजून वाढणारा हे आहे. क्रिकेटबरोबर फ्युचरमध्ये कधी जर बाकी टुर्नामेंट पण आपल्याला घेता आले तर डेफिनेटली घ्या. त्यामध्ये नक्कीच स्मिता हॉलिडेज किंवा स्मिता ग्रुप ऑफ कंपनीचा सहभाग आपल्याबरोबरच असेल आणि आम्ही आपल्याबरोबरच असू. तर त्यासाठी आम्हाला नेहमी संधी देत जा. आम्ही डेफिनेटली आपल्याबरोबर असू. थँक्यू. धन्यवाद सर. सर्व एजन्सीजचा सत्कार करताना, सन्मान करताना एक एजन्सी मी मुद्दामून बाकी ठेवली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण या पूर्ण स्पर्धेचं जे प्रक्षेपण आहे, थेट प्रक्षेपण आहे, हे यूट्यूबवरती सध्या बघत आहोत. tenniscricket.in ही मुंबईची एजन्सी आपल्या मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी स्पर्धा कव्हर करण्यासाठी आपण त्यांना इथे इन्व्हाइट केलं होतं. यूट्यूबवरती जवळपास 20 लाख सबस्क्रायबर्स त्यांचे आहेत. देशभरात होणाऱ्या सगळ्या टेनिस क्रिकेट स्पर्धा मोठ्या ते ब्रॉडकास्टिंग त्यांच्या माध्यमातून होत असतं. त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे tenniscricket.inची. मी श्री विशाल नाणेकर सरांना यांनी विनंती करतो की त्यांनी tenniscricket.inच्या पूर्ण टीमतर्फे सन्मान इथे स्वीकारावा. मी आयोजन समितीतर्फे श्री आनंद नेरळकर सरांना विनंती करतो की त्यांनी इथे tenniscricket.inच्या टीमचं स्वागत करावं. tenniscricket.in या ग्रुपचा रीच इतका मोठा आहे की मला एक छोटीशी गोष्ट त्यांची सांगावी वाटते. आपल्या इथे जे सामने पार पडले त्यापैकी एक 30 सेकंदाचा व्हिडिओ फक्त त्यांनी त्यांच्या पेजवरती टाकलेला आहे. त्याला जवळपास 1.5 लाख लोकांनी बघितलेला आहे. असे अनेक व्हिडिओज येत्या काळामध्ये आपल्या टुर्नामेंटचे ते पोस्ट करणार आहेत. आपली पूर्ण डिझाईन जी आहे, पूर्ण सगळ्या बॅनर्सची डिझाईन जी आहे, ती डिझाईन ज्यांच्या माध्यमातून पार पडली श्री ओंकार देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. मी विक्रांत दादांना विनंती करतो की ओंकार देशपांडे यांचं त्यांनी इथं स्वागत करायचं आहे. ग्राफिक डिझायनिंगचा पूर्ण पार्ट जो आहे तो ओंकार देशपांडे यांनी पूर्णपणे सांभाळला होता. व त्याचबरोबर गुरु आउटडोर आपले ब्रँडिंग पार्टनर जे होते त्यांनी पूर्ण प्रिंटिंग तसेच फ्रेमिंग यामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे. यानंतर आपण ज्याची गेल्या अनेक वेळापासून, अनेक दिवसांपासून सगळे संघ व सगळे खेळाडू वाट बघत आहेत, म्हणजे ब्राह्मण प्रीमियर लीग यावर्षी कोण जिंकणार. तर जो संघ ही स्पर्धा जिंकलेला आहे त्याआधी जो संघ रनरअप आहे त्या रनरअप संघाला मी AES वॉरियर्स पूर्ण संघाला मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. AES वॉरियर्सचा संपूर्ण संघ
AES वॉरियर्सचा संपूर्ण संघ, त्यांचे टीम फ्रँचाइज ओनर्स, संघाला विनंती की कृपया त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती उभं राहावं व कर्णधाराला व टीम फ्रँचाइज ओनरला विनंती की कृपया त्यांनी व्यासपीठावरती वरती जाऊन कलेक्ट करायचा आहे अवॉर्ड. कर्णधार व टीम फ्रँचाइज ओनर. AES वॉरियर्स या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या लीग स्टेज मधील पाचीच्या पाची मॅच जिंकून त्यांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. 4 5 पैकी 4 जिंकून. AES वॉरियर्स संघाला मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर इंडिव्हिज्युअल प्राइजेस टुर्नामेंट मधले बॉलर ऑफ द सिरीज आहेत महालक्ष्मी 11 संघाचे श्री मोहित घाणेकर. ॲडव्होकेट मोहित घाणेकर बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नाही येत का? आला नाही का? मी स्वप्नील कुलकर्णी सरांनाच विनंती करतो की त्यांनी बॉलर ऑफ द टुर्नामेंट मोहित घाणेकर यांचा अवॉर्ड इथे स्वीकारायचा आहे. सगळ्यात कॉर्नरला आहे बघ, ते नाही, सगळ्यात कॉर्नरला आहे. बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट श्री आशीष शर्मा. सहा इनिंग्स मध्ये 322 रन्स त्यांनी स्कोर केलेले आहेत. श्री आशीष शर्मा यांना मी 1 मिनिट थांबवतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी परत एकदा व्यासपीठावरती जावं. मॅन ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड देखील आशीष शर्मा यांना मिळालेला आहे. मी यानंतर विनंती करतो श्री ॲडव्होकेट निनाथजी खोचे दादांना की त्यांनी 1 मिनिट व्यासपीठावरती यायचंय. रावडी सुपर किंग संघातर्फे बेस्ट बॅट्समन साठी त्यांनी स्पेशली एक गिफ्ट आणलेलं आहे. मी आशिष दादांना विनंती करतो की ती गिफ्ट त्यांनी कलेक्ट करावं. एक
एक खूप महत्त्वाची अनाऊन्समेंट, दोन महत्त्वाचे अनाऊन्समेंट इथे आपल्याला करायच्या आहेत. त्यापैकी एक अनाऊन्समेंट जी आहे, मी अनाऊन्समेंट करण्याच्या ऐवजी त्यांनाच इथं बोलवतो. श्री निनादजी खोचेदादा, सचिनजी शर्मा, अतुलजी छोटे. जय परशुराम सगळ्यांना. विनिंग संघाचं अभिनंदन. तसेच सर्व ब्राह्मण समाजाचे या ठिकाणी जे खेळाडू आहेत सगळे एकत्रीकरण आपल्याला जे या ठिकाणी दिसलं आहे. अशीच आपण एक मागच्या वर्षी एक टुर्नामेंट अरेंज केली होती, JPPL जय परशुराम प्रीमियर लीग, जी लेदर बॉलवरती आपण घेतली होती. मॅटिंगवरती आपण ती टुर्नामेंट घेतली होती रुफीटला. पण यावर्षी आपण विथ डेट आपण ती अनाऊन्स या ठिकाणी करतोय. आणि ती टुर्नामेंट असेल टर्फ विकेटवरती. संभाजीनगरमधले जे मेन ग्राउंड्स आहेत, जसं गरवारे झालं, MGM झालं, MIT झालं आणि N2 झालं, या चारही ग्राउंडसोबत आपलं बोलणं चालू आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपण व्हेन्यूसुद्धा डिसाईड करणार आहोत. तर मी या ठिकाणी डेट्स तुम्हाला अनाऊन्स करून देतो. 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या दरम्यान ही टुर्नामेंट असेल. 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर लेदर बॉल टर्फ विकेटवरती ही टुर्नामेंट असेल, ज्यामध्ये आपण मागच्या वर्षी 4 टीम्स घेतल्या होत्या. यावर्षी आपण त्यामध्ये वाढ करून आणखीन 2 टीम याच्यात ॲड करतोय, म्हणजे 6 टीम्सची ही टुर्नामेंट आपण घेणार आहोत. सोबतच 5 लीग मॅचेस आपण याच्यामध्ये देणार आहोत प्रत्येक टीमला. सो मी सर्वांना विनंती करतो की जे कोणी इच्छुक असतील या ठिकाणी टीम घेण्यासाठी, स्पॉन्सरशिपसाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, त्यांनी कृपया मी स्वतः, निनाद दादा, सचिन शर्मा यांच्याशी संपर्क करावा. थँक्यू. टेनिस बॉल क्रिकेट आपण जे सुरुवात या स्पर्धेची केलेली आहे, समाजातील युवक युवतींचं एकत्रीकरण याच्यामार्फत व्हावं आणि खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा, हा त्याचा मागचा हेतू आहेच आहे. पण त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन खरंच प्रोफेशनली जे क्रिकेटमध्ये ज्यांना करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठी लेदर बॉल क्रिकेट हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि JPPLची जी पूर्ण आयोजन समिती आहे ती BPLशी कनेक्टेडच आहे. आम्ही सगळे सोबत मिळूनच ती टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. त्यांना येणाऱ्या टुर्नामेंटच्या या दुसऱ्या सीझनसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. एक त्यामध्ये जे प्राइजेस आपण ठेवलेले आहेत त्यामध्ये कॅश प्राइजेस तसेच पूर्ण टुर्नामेंटचे सगळे प्राइजेस आपण या ठिकाणी देणार आहोत. 2 कॅश प्राइजेस आपण या ठिकाणी त्यामध्ये देणार आहोत. थँक्यू. धन्यवाद अतुल. एक अजून अनाऊन्समेंट श्री विशाल पाराशर यांना इथे करायची होती. त्यांनी कृपया इथे येऊन ती अनाऊन्समेंट करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. जय श्रीराम, जय परशुराम. आम्हाला सर्वांना एका लायन्सच्या टीमला आपल्या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे की आमच्यामुळे तुमच्यामुळे आम्ही ते खेळू शकलो. आणि मला आवर्जून कौतुक हे करावंसं वाटतं ते म्हणजे अभिषेक भैया आणि त्यांच्या पूर्ण टीमचं. त्यांच्यासाठी प्लीज एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि टुर्नामेंट चालू असताना आमचे सर्वांचे आदरणीय सावरकरजी यांची जयंती होती. त्यांच्यासाठी आणि आमच्या पूर्ण टीमकडून आम्ही पूर्ण आयोजन समितीला एक सावरकरची त्यांची प्रतिमा आम्ही त्यांना भेट करतोय. त्यांनी ती प्लीज घ्यावी अशी आमची इच्छा. मी अनिकेत पाळकर यांना विनंती करतो की त्यांनी अभिषेक कादी आणि त्यांच्या पूर्ण टीमला, आनंद सर सगळ्यांना ती प्रतिमा भेट म्हणून द्यावी. अरे ठीक आहे. हॅलो सर, मला सगळ्यांना एक आवर्जून अशी एक गोष्ट सांगावी वाटते की स्वामी विवेकानंदजींचं एक स्टेटमेंट आहे की जर तुम्हाला जग बदलायचं असेल तर तुम्हाला 100 युवा तुमच्या पाठीशी असावेत. पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आम्ही इथे 100 नाहीत,
जवळपास आम्ही इथे 300 आहोत की जे अभिषेक भैया, आनंद सर आणि तुमच्या सर्वांच्या पाठीचे आहोत. धन्यवाद सर. यानंतर विजय संघ श्री ओम मृत्युंजय क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू, कर्णधार, टीम फ्रँचाइज ओनर यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठाजवळ यायचे. ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सलग दुसऱ्यांदा ही टुर्नामेंट त्यांनी जिंकलेली आहे. श्री करण त्रिवेदी, त्याचबरोबर पांडे काका, कर्णधार यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया कप स्वीकारायचा आहे. ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोलो भगवान परशुराम की, बोलो जय परशुराम. ब्राह्मण प्रीमियर लीग 2024 आयोजन समितीतर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक धन्यवाद. अनावधानाने कोणाचं नाव घ्यायचं, कोणाचा सत्कार करायचा, कोणाचा सत्कार सन्मान करायचा राहून गेला असेल तर मी शब्द सुमनांनी, हो येतो, आलो. आयोजन समितीतील सर्व सदस्य यांना विनंती, कृपया व्यासपीठावरती त्यांनी जॉईन करायचंय. शिरीषजींनी आवर्जून या 4-5 लोकांना जे स्टेजवर बोलवलंय, अभिषेक कादी, आनंद नेरळकर सर, मोहन पुरकर, योगेश जोगळेकर, खरंच हे सगळं नियोजन हा खूप अवघड विषय असतो. म्हणजे घरच्यांच्या भाषेत लष्कराच्या भाकऱ्या भाजणं असतं की तुम्ही गेल्या 5-6 दिवसापासून सगळे कामं आपले सोडून डेडिकेटली या गोष्टीसाठी पूर्ण वेळ देताय. ही खरंच खूप कौतुकाची बाब आहे. आजकाल हा विषय अत्यंत दुर्मिळ होत चालला आहे की समाजासाठी नेटाने कोणीतरी असं काम करतंय सतत, तेही 6-7 वर्षापासून. खरंच आपल्या सगळ्यांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. जोरदार टाळ वाजवा सगळ्या टीमसाठी. अभिषेक कादी, योगेश जोगळेकर, नेरळकर सर, मोहन पुरकर आणि बाकी सगळी त्यांची टीम मेंबर्स, धन्यवाद.